आपल्याला जर का कंटोल्याची शेती करायची असली ना, तर आपल्याकडं बियाणं उपलब्ध आहे कंटोल्याचं आणि आपल्याकडं गॅरंटीड बियाणं मिळेल. ते पण कमी दरामध्ये. त्यासाठी आपल्याला सध्या बुकिंग चालू आहे. ज्या शेतकऱ्याला लागत असेल त्यांनी बुकिंग करावे. धन्यवाद. हे जे फळं दिसतात ना, हे पपईचे फळं आहे. हे गावरान जे पूर्वीचे पपईचे फळं असतात ना, हा पूर्वीचा गावरान पपई आहे. हे बघा ना, हा एवढा गोड असतो की जेणेकरून पक्षी याला आहे ना थोडंसं जर पिकलं ना झाडावर, तर याला असे असे छिद्र पाडून त्याच्यातलं आतमधलं बी खातात. आणि याच्यामध्ये ना एवढा गोडवा आहे, तो झाडाला पिकलेला जर असला ना, तर आपण याचा जवळपास 100 ग्रॅमसुद्धा खाऊ शकत नाही. 100 ग्रॅम एक माणूस त्याची जो भाग असतो 100 ग्रॅमचा, तो सुद्धा खाऊ शकत नाही. आणि आपण जर आतमध्ये जर बघितलं ना याला, आपण याला जर थोडासा याचा भाग चिरला आणि चिरल्याच्या नंतर जर असं थोडंसं आतमध्ये बघितलं ना, तर याचा जो भाग असतो ना, याचा असा आतमधला भाग गुलाबी असतो. म्हणजे आत जो असतो ना, तो गुलाबी भाग असतो आणि खाण्यासाठी एवढा काही याच्यामध्ये साखर असते ना, तर खूप काही आपल्याला असा गोडवा असतो आणि सहजा म्हणजे आपल्याला हे गावरान बियाणं कुठं मिळत नाही. कारण आता जे पूर्वीचे बियाणे होते ना, ते नष्ट होत चालले आहे. आणि आता मिळतात आपल्याला फक्त व्हेरायटीचे आणि व्हेरायटीच्यामध्ये ना गोडवा कमी असतो. तो याच्यापेक्षा मोठाले फळं होतात. पण त्याच्यामध्ये ना खाण्यासारखं काहीच नाही. तर मित्रहो, तुम्हाला जर का याचं बियाणं लागलं ना, तर आपल्याकडं गावरान बियाण्याचं पपई मिळेल आणि बियाणंसुद्धा मिळतंय, पपईसुद्धा मिळते. आणि जर का आपल्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी जर कमी पडल्या आणि त्या पांढऱ्या पेशी भरून निघण्यासाठी आपण जर दररोज जर आपण थोडं थोडं जर पपया जर खाल्ला, गावरान पपया, तर आपल्याला कसल्याही आपल्या कमी झालेल्या पांढऱ्या पेशीचं प्रमाण असं 100% वाढू शकतं. म्हणजे आपल्याला डॉक्टरच्या अंग जाण्याची गरज पडणार नाही. आणि हे नाही आपण जर माणसाला जर शुगर असू शकते आणि शुगर जर असली ना, शुगरला हा पण पपया चालतो. काय म्हणतात काही मंडळी काय म्हणतात की शुगरला आपण साखर खाऊ नये किंवा गोड गोड पदार्थ खाऊ नये. तसं काही नाही. याच्यामध्ये ना साखर जी आपल्याला शुगर होते त्यासाठी पण हे बरेच काम करतं. म्हणजे हा गावरान पपया आहे. हा काही व्हरायटीचा नाही आणि याचं जे आहे ना साल असं जाड असतं. याची जी साल असते ना, वरची ही अशी थोडी जाड असते आणि आपण जे व्हरायटीचं जर बघितलं ना, त्याचं आहे ना असं पतलं कातोड असतं. पतलं कातोड असतं, गोडवा कमी असतो. याच्यामध्ये ना भरपूर गोडवा असतो आणि खायला असं चविष्ट असतं. याच्यामध्ये बघा, आता गावरान पपईचं बियाणं आहे ना, हे तुम्हाला दिसत असेल. हे बघा, म्हणजे याला आहे ना पक्षी असं थोडंसं छिद्र पाडून त्याच्यातलं बियाणं खातात आणि बियाणं खाल्लं की तेच प्रसारण आहे ना बरेच ठिकाणी शेतात कुठंतरी उगवल्या जातात. तसं जर बघितलं ना, तर पक्ष्यांना खाणं चांगलं आहे, कारण त्याचं प्रसारण होतं आहे. हे बघा, तुम्हाला जर बियाणं हवं असल्यास कॉन्टॅक्ट करा, बियाणं मागवा. गॅरंटीड पपई, गावरान. धन्यवाद.